अर्णव खैरे याच्या आत्महत्येच्या नंतर चांगलंच राजकारण देखील तापलेलं आहे आणि भाजपा विरुद्ध विरोधक असा सामना देखील सध्या सुरू झालाय। लोकलमध्ये वाद झाल्याच्या नंतर तणावामध्ये असलेल्या अर्णव खैरे या विद्यार्थ्यानं घरी जाऊन आत्महत्या केली। भाषेमुळे वाद झाल्याच्या नंतर तणावामध्ये असलेल्या अर्णवनं आत्महत्या केल्याचा आरोप करत या विरोधामध्ये आता भाजपने आंदोलन केलं। भाजपच्या आंदोलनावरती विरोधकांनी देखील टीका केली। यानंतर भाजपनं शिवाजी पार्कमधल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन त्यांना अभिवादन देखील केलंय। वाद निर्माण करणाऱ्यांना सुबुद्धी द्यावी असं देखील यावेळेला बोलत असताना अमित साटम यांनी म्हटलं। गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस आपलं काम नक्कीच करतील, जे दोषी असतील त्यांना शिक्षाही होईल, परंतु त्याने अर्णव खैरे हा मुलगा हा मराठी तरुण आपल्या आई वडिलांना परत मिळणार नाही आणि त्यामुळे ही अत्यंत वेदनादायी आणि दुःख देणारी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना या भविष्यात घडू नये याकरता आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, प्रार्थनेचा प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।